प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय विसरू नको तू मलाच आजचा 6 तारखेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला वैदेही जेवायला बसलीये. वरद आता वैदेहीकडे बघून जरासा हसतोय. वैदेहीचं लक्ष नाहीये. ती इकडे-तिकडे बघतीये. तर वैदेहीचे बाबा म्हणतायत, की "चल आता वाढायला घे." आता वरद म्हणतो, "वैदू थँक यू हां." वैदेहीचं लक्षच नाहीये. वरद सांगतोय, "तू बनवलेल्या नारळवड्या माका लकी ठरल्या." असं हा वरद सांगतो. तर वैदेही इकडे-तिकडे बघतीये. तर सूर्यावरनं तिला बाय असा हात दाखवतोय आणि करतोय. वरद विचारतोय, "काय गं इकडे काय बघते?" असं म्हणत वरद जिन्याकडे वरती बघतो खोलीकडे. तर तेवढ्यात ना सूर्या आतमध्ये जातो. तर वैदेही म्हणते, काही नाही, काही नाही. ते नारळ वड्या ना." "अरे हो ना." आणि एकदम ना हुश असं करते. तर वरदला नेमकं कळत नाही काय चाललंय ते. तर आता प्रेक्षकांनो इकडे वरदचे बाबा म्हणतात, "तुम्ही जर का मनावर घेतलत, तर अशा नारळ वड्या रोज खायला मिळतील." तर आत्या विचारते, "ओह काय?" असं म्हणते बरं का आणि हसते. तर वैदेही ना जराशी गोंधळली आहे बरं का प्रेक्षकांनो. तिला कळत नाही की नेमकं कशाविषयी बोलतायत किंवा काय झालंय ते. पण तिला आठवतंय की सूर्याने तिला कसं म्हटलं असतं, "आय लव्ह यू डॉक्टर मॅडम" असं म्हटलेलं आणि ती त्याच विचारात आहे वैदेही आणि तशीच ती गडबडीत जेवण करते. घाम फुटलाय तिला आणि उगीचच हसतीये ती अशी आणि आता इकडे-तिकडे बघते. तर आता प्रेक्षकांनो पुढं काय घडणार? गैरसमज होणार का नाही? तर वैदेही आता जेवून आली तर हा सूर्या ना दारातच बसलाय. वैदेही म्हणते, "ए सूर्या चल उठ, 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 उठ." तर सूर्या म्हणतोय, "ओ डॉक्टर मॅडम, तुम्ही ना मला माहिती का, तुम्ही किती भारी आहे ते." "हो, तुम्ही खूप भारी आहे. मॅडम तुम्ही इथे आलायत ना तुम्ही आता?" तर वैदेही म्हणते, "हो, मी इथेच आहे." तर सूर्या म्हणतो, "असंच आयुष्यभर राहाल माझ्याबरोबर?" असं विचारतो सूर्या आणि म्हणतो, "कुठेही जाऊ नका तुम्ही मला सोडून. अजिबात साथ सोडू नका तुम्ही माझी. आणि ना मग मी जेव्हा तुम्हाला हाक मारीन ना, की 'ओ डॉक्टर मॅडम' तेव्हा तुम्ही काय म्हणणार? तर "आले, आले" असं म्हणणार तुम्ही. तर डॉक्टर मॅडम तर सूर्याला डॉक्टर मॅडम सारखं हाका मारतोय. तर वैदेही म्हणते, "हो आहे, इथेच आहे." तर सूर्या म्हणतो, "अहो आई इथेच नाही, आले, आले" असं म्हणा. तर वैदेही ना म्हणते एकदम, "आले, आले, आले, चल आता उठ" असं म्हणत ना सूर्याला एकदाशी उठवते बरं का ही वैदेही आणि आता दरवाजा लावून घेते आणि "डॉक्टर मॅडम" तर "आले, आले." तर "कुणीतरी ऐकेल रे आले." चला गुड नाईट असं म्हणत सूर्या बेडवर आडवाच होतो. तर प्रेक्षकांनो वैदेही म्हणतीये, "गुड नाईट काय गुड नाईट, अजिबात झोपायचं नाहीये रे. चल उठ, झोपू नकोस, जागा राहा तू, कळलं?" तर इथे सूर्या पण असं डोक्यावर-बिक्यावर हात घेतो आणि तो वैदेही म्हणते, "बापरे! आता घरचे झोपायची वाट बघावी लागेल." आणि वैदेही विचारात आहे. तर सूर्या म्हणतो, "डॉक्टर मॅडम तुम्ही किती भारी आहे हो डॉक्टर मॅडम, खूप भारी आहे तुम्ही." आणि वैदेही तर अशी नकारार्थी मान हलवते या सूर्याकडे बघत. प्रेक्षकांनो पुढे काय-काय घडणार? सूर्याला वैदेही जेव्हा सोडायला जाते तेव्हा वरद बघेल का? नेमकं काय घडणार ते एपिसोडच्या शेवटी कळेलच. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर आता रात्र झाली वैदेही ना खाली एक अंदाज घेते की सगळे झोपलेत का वगैरे बघून येते खाली जाऊन जिना उतरून. बघतेय ती प्रत्येकाच्या खोलीजवळ जाऊन की झोपलेत का जागे आहेत. तर इथे कानोसा घेतेय रूमच्या जवळ आल्यानंतर. तर आत्या तरी म्हणजे झोपलेत, सगळे झोपलेत वाटतं असं म्हणते आणि म्हणते, "हीच वेळ आहे वैदेही पटकन सूर्याला बाहेर घेऊन जा." आणि आता प्रेक्षकांनो बघा हां, वैदेही धावत आता वरती जिना चढून रूममध्ये जाते, दरवाजा उघडते आणि सूर्याचे अवतार बघा कसा झालाय. तो सूर्य असा ना बेडवर उलटा झोपलाय आणि त्याची बडबड सुरू आहे. आता वैदेही जाऊन म्हणते, "उठ, उठ, उठ, उठ सूर्या, उठ, उठ, चल, चल, चल आपल्याला निघायचंय तर चल." तर सूर्या म्हणतो, "डॉक्टर मॅडम तुम्ही उलट्या पण किती सुंदर दिसताय हो." तर वैदेही म्हणते, "सूर्या उठ." आणि सूर्याला आता सरळ सरळ करते, तो उलटा झोपलेला असतो तो. तर हा सूर्या काय म्हणतो, "ओ डॉक्टर मॅडम तुम्ही इथे माझ्या बेडरूममध्ये काय करताय?" असं विचारतो आणि म्हणतो, "अरे खाली बायो उभी आहे मॅडम." तर सूर्याच्या असं बडबड चालू करतो तोपर्यंत वैदेही त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, अजिबात तोंडातून एक शब्द काढायचा नाही." तर सूर्या वैदेहीने ठेवलेल्या आपल्या तोंडाच्या बोटाकडे बघतोय आणि एकदा वैदेहीकडे बघतोय आणि म्हणतोय, "डॉक्टर मॅडम, अहो तुम्ही तोंडावर बोट ठेवलं ना." तर आता त्याला बोलायला येत नव्हतं, तर बोट खाली करतो म्हणतो, "तुमचं मॅडम बोट माझ्या तोंडावरून काढा हो, नाहीतर माका डायबिटीज होईल." तर वैदेही म्हणते, "या सिच्युएशनमध्ये पण तुला फ्लर्ट सुचतोय?" तर लगेच सूर्या म्हणतो, "ओ मॅडम, फ्लर्ट पण काय फ्लर्ट असतं, जे खरं-खरं मनातून येतं आणि खरं मनातून." अशी चालली त्याची बडबड वेगवेगळी सुरू. तर वैदेही परत करून त्याला सांगते, की शांत बसायचं. एक शब्दही सुद्धा तोंडातून काढायचा नाही आता एकही शब्द. तर लगेच ना सूर्या त्या वैदेहीच्या बोटाकडे असा बघतो आणि नाही, नाही म्हणून मान हलवतो आणि त्याचा हात असा धरतो बरं का वैदेहीचा आणि परत आपल्या तोंडावर बोट ठेवून घेतो वैदेहीचं
प्रेक्षकांनो बघा पुढे काय-काय घडतंय ते. वैदेही तर एवढी इरिटेट झाली आहे या सूर्याला आता, जर तो असा शुद्धीवर येऊन खरा-खरा भेटला ना, तर 4 हाणेल त्याला असं वाटतं. तर लगेच आता वैदेही म्हणते, "चल लवकर आता, चल, चल." तर सूर्या बडबडत असतो, "कोकणातले फेमस आहेत आंबे आणि कैऱ्या, आम्ही मोजतो माझ्या प्रेमाच्या पायऱ्या. 14, 15, 16" असं बडबड चालली तर वैदेही म्हणते, "श्श, बोलू नकोस." तर सूर्या म्हणतो, "डॉक्टर मॅडम, ओ तुम्ही आवाज करू नका." तर वैदेही म्हणते, "मलाच काय सांगतोयस तू? तुझं तोंड बंद ठेव. चल, 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 पटकन लवकर चल." असं म्हणत आता घेऊन येते बरं का. तर किचनमध्ये तर सूर्या काहीतरी बडबडत असतो, तर वैदेही त्याला ओढून घेऊन येते अक्षरशः. "तुम्ही सॉलिड आहे हां मॅडम," असा सूर्या सारखा म्हणतो. आता दोघं घराच्या बाहेर आलेत बरं का. सूर्या म्हणतो, "एक नंबर." आता प्रेक्षकांनो वैदेही बाहेर येते आणि आधी मंग्या आणि नानूला फोन लावते. पण फोन दोघांच्याही लागत नाहीये. सूर्या म्हणतोय, "कोणाचा फोन आहे?" तर इकडे वैदेहींना बाजूला घेते फोन आणि त्याच्या ऐकत असं, की "तुम्ही ज्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, तो सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे." तर सूर्या पण डोक्याला इथे हात मारून घेतो. तर वैदेही म्हणते, "नानूचा फोन आत्ताच बंद हवा असायला का?" तर "नानू फोन उचलत नाही." असा सूर्या बोलायला चालू करतो. तर वैदेही म्हणते, "चुप, तोंडावर बोट ठेव." आणि सूर्या ना वैदेहीच्या तोंडावर बोट ठेवतो. तर वैदेही म्हणते, "माझ्या नाही अरे, तुझ्या तोंडावर बोट ठेव." आणि आता प्रेक्षकांनो परत एकदा ती फोन लावतीये, तर फोन काही लागत नाहीये आणि वैदेहीला पण टेन्शन आलेलं आहे बरं का भरपूर. आता वैदेही म्हणते, "बापरे! आता याला मलाच बाईकवरून सोडावं लागेल." आणि प्रेक्षकांनो कसं तरी करत इकडे वैदेहीने सूर्याला बाईकवरून आणून सोडलंय. "सूर्या, सूर्या उतर आले, घर आलं तुझं उतर." असं म्हणत आता वैदेहीनं सूर्याला उतरवते जरा कमी गाडीवरनं कारण तो स्वतः उतरतच नाहीये. तर सूर्या बडबडत असतो काहीतरी. "अहो, आपल्या घरी जाऊ ना, इकडे काय करतोय?" असं सूर्या काहीतरी बडबडत असतो. तर वैदेही म्हणते, "अरे हळू बोल." आणि प्रेक्षकांनो आता वैदेही आणि सूर्या तिथे बोलत उभे आहेत. म्हणजे वैदेही त्याला इकडे जा म्हणून सांगतेय घरात. तर हे सगळं ना वरनं सारिका बघतीये. वैदेही म्हणते, "अरे तुझंच घर आहे. तू जा लवकरात लवकर घरी." तर एक सूर्या म्हणतो, "तांडेलगड मॅडम तुम्ही पण चला." तर वैदेही म्हणते, "सूर्या तू आता गप्प बस नाहीतर मी तुझ्या आईला आता हाक मारेन." तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही मी जातो. गुड नाईट. जातो मी." वैदेही म्हणते, "बाय." असं करत ना, "घरी जा." असं सांगते आणि तर "मॅडम, मॅडम तुम्ही मला सोडून जाऊ नका. मॅडम, मॅडम ऐका ना, तुम्ही मला सोडून जाऊ नका. प्लीज, प्लीज." असं सूर्या नशेत बडबडतोय गेटवरनं आणि सारिका बघा कशी बघते या सूर्याकडे आणि पुढे वाकून-वाकून ती मुलगी कोण आहे हे शोधायचा तिचा प्रयत्न चालू आहे. दिसते का ती मुलगी ते खरं ती चेहऱ्यावर हेल्मेट असल्यामुळे वैदेही वाचले बरं का. पण सूर्याचं चाललंय, "मॅडम तुम्ही सॉलिड आहे. तुम्ही एक नंबर आहे. मॅडम गुड नाईट." असं सगळं हा बडबडत तिथंच उभा आहे बरं का 2 मिनिटं. आणि आता प्रेक्षकांनो वैदेही दरवाजाचं दार उघडते बरं का आपल्या घराचं आणि हळूच आतमध्ये येते. ती मनात म्हणत असते, की कोण नाहीये घरात. हुश! बरं झालं. पण प्रेक्षकांनो वैदेही जशी पुढे येते तसं मात्र तिला आवाज येतो, "एवढ्या रात्री खय गेली होतीस?" आणि वैदेही तिथे वरदला बघून जाम घाबरते बरं का. जाम टरकते या वैदेहीची. आता वरदने बघितलं असेल का? काय वाटतं? बघूया काय होतंय पुढे ते. वरद उठतो खुर्चीवर बसलेला आणि पहिला लाईट लावतो आणि वैदेहीच्या जवळ येत विचारतो, "एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तू?" तर वैदेही अशी ना आता जरा गप्प बसते आणि म्हणते, "अरे तू वरद अजून तू जागा आहेस?" तर वरद ना एकदम हसतो असं करतो आणि म्हणतो, "समोरच्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, तर त्यालाच उलटा प्रश्न विचारायचा. राजकारणी माणूस आहे मी आणि हे असले डावपेच, हे असे खेळ ना रोज खेळतो अगं मी." असं वरद म्हणतो. तर वैदेही म्हणते, "नाही वरद नाही, म्हणजे मी खरंच अगदी खरं सांगतेय." तर तर लगेच ना वरद म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. शांत हो तू जरा, शांत हो." वैदेही बावचळून काहीतरी बडबडत असते. वरद म्हणतो, "तुझ्या गाडीचा आवाज ऐकून माका जाग आली. तेव्हापासून 1.5 तास, 12 मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत." आता केवढा वेळ तो वरद जागा आहे बघा. तो पुढे सांगतो, "तेव्हापासून मी इथेच बसून ना तुझी वाट बघतोय. कुठे गेली होतीस तू? मी आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता तू पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू खय गेली होतीस?" तर वैदेही म्हणते आता एकदम, "आरोग्य केंद्रात गेले होते अरे. ते म्हणजे काय झालं ना पेशंट खूप सीरियस होते एक, तर त्यांना जरा अस्वस्थ वाटत होतं. मग इमर्जन्सी होती ना आणि तुला तर माहितीच आहे, की पेशंट्स अल्वेज कम फर्स्ट." असं वैदेही जरा बोलते आणि म्हणते, "ऑप्शन नाहीये म्हणून मग आता जावं लागलं." तर वरद ना हसत म्हणतो आता वरद जरा हसतोय आणि वैदेहीकडे बघतो. असं वैदेहीला कळत नाही, की नेमकं काय झालं त्याला हसायला. तर वरद म्हणतो या वैदेहीकडे बघत, "सॉरी, सॉरी. अगं घाबरतेस कशाक तू?" असं म्हणतो बरं का हा वरद आणि म्हणतो, "हे बघ कसं आहे ना, म्हणजे एकदा तुझ्यावर अविश्वास दाखवून ना मी फार मोठी चूक केली हां.
तर मला परत ती चूक नाही करायची असा हा वरद सरळ स्पष्टपणे सांगतोय ते. आणि म्हणतो त्याचं काय आहे ना, "तू एवढ्या रात्री एकटी गेलीस ना, म्हणून माका जरा ना काळजी वाटली गं. यापुढे कुठं जायचं झालं ना, तर माका सोबत घेऊन जायचा, कळला तुका?" तर वैदेही असं "हो" असं म्हणते. तर वरद म्हणतो, "रात्र खूप झाली तर झोपून जा तू." तर वैदेही पण गुड नाईट म्हणते, वरद गुड नाईट म्हणतो आणि वैदेही अशी ना निघून जाते. तर आता प्रेक्षकांनो वैदेही "बाल बाल बच गई" असं म्हणायला हरकत नाही. कारण वरदने जास्त काही विषय ताणलेला नाहीये. वरद म्हणतो, "वैदू माका तू आवडूक लागली असा आणि हे मी तुला कधी सांगू हेच मनात चाललंय माझ्या." असं तो म्हणतो आणि स्वतःच्याच विचारात इथे हरवतोय. प्रेक्षकांनो पुढे मजा तर खरी आहे. कारण इथे घरामध्ये ना आता चिंगळी सांगतीये, ही सारिका सांगतीये मामाला, तर मामा जोरात ओरडतो, "काय?" तर चिंगळी म्हणते, "मामा हळू बोल जरा." तर सुधाकर म्हणतोय, "अगं तू जे बघितलं ना, ते गफलत नाहीये ना?" तर चिंगळी म्हणते, "नाही मामा, मी खरंच बघितला. तुझी शपथ." तर मामा म्हणतो, "माका का मारतोय? तुझ्या आवशीची शपथ घे." तर चिंगळी म्हणते, "अरे बरा बरा, बायोची शपथ घेऊन सांगते मी. पण काल सूर्या दादाक ना एका पोरींना तिच्या गाडीवरून घरात सोडलं." तर इकडे सुधाकर असं गा 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 गाडी तर काय? तर चिंगळी पळत म्हणते, "यात तर काहीच नाही मामा." तर सुधाकर म्हणतो, "म्हणजे अजून काय बाकी असा?" तर चिंगळी म्हणते, "मेन गोष्ट तर पुढे आहे." तर सुधाकर म्हणतो, "सांग, सांग, सांग." तर चिंगळी म्हणते, "सूर्या दादा ना तो नशेत झिंगत होता, असा-असा चालत होता आणि ती मुलगी ना त्याला अशी पकडून-पकडून सावरत घेऊन येत होती घरी." सुधाकर म्हणतो, "काय सांगतोस?" तर चिंगळी म्हणते, "तुझी शपथ मामा." तर सुधाकर म्हणतो, माका कशात मारतोय तू? अगं आई-बापू सांग ना तुझे. बापाशीची शपथ घे बघू." तर चिंगळी म्हणते, "अरे भाईंची शपथ, पण मी जे सांगतोय ना ते खरं." तर सुधाकर म्हणतो, "मी काय सांगतोय, हे सगळं जर का सगळा ना बायोला कळला ना, तर तर सूर्याचा वारसच नाही. तर सूर्या छप्पर पण काढून गेली बायो." तर चिंगळी म्हणते, "आणि मग?" आणि या मी तांडेल घराण्याची वारसदार होईल. तर लगेच सुधाकर म्हणतो, "होय गं, होय गं. तुझ्यासाठी चालला सगळं. माका ना तुका त्या खुर्चीत बसवूच हा गं." तर इकडे चिंगळी म्हणते, "खरं ना मामा?" तर मामा म्हणत असतो, "वाट बघ." पण लगेच चिंगळी करते तर सुधाकर म्हणतो, "वाट लावायची आहे ना सगळ्यांची." "हां, वाट लावायची आहे." तर चिंगळी म्हणते, "हो, हो, वाट लावायची आहे." सुधाकर म्हणतो, "बायो, बायो, तुझ्या लंकेची राख करणारी ठिणगी मात्र माका सापडली या." असं स्वतःशी त्या सुधाकर म्हणतो. आणि आता तुझ्या लंकेची राख करणार, असं थै-थै नाचणार असं म्हणतोय बरं का सुधाकर. तर लगेच ना सुधाकर आपल्याच विश्वात आहे. चिंगळी विचारते, "काय बोललास काय मामा तू?" तर सुधाकर म्हणतो, "नाही, नाही अगं चिंगळ्या आता बोलायचं नाही काय? तर आता आपण ना करायचा. कळलं का तुका? कळलं काय? तू चहा घे, चहा घे." असं म्हणत त्या चिंगळीला चहा प्यायला लावतोय. पण सुधाकर या चिंगळीचा वापर करून आपला फायदा करून घ्यायच्या नादात आहे. हे चिंगळीला कधी कळणार आहे देव जाणे. पण प्रेक्षकांनो आता पुढे मजा अशी आहे, की सूर्य अजून ना असा लोळतोय बेडवर आणि त्याचं चाललंय, "डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम" आणि त्याला असं ओझरता-ओझरता आठवतंय, "तो तुम्ही सॉलिड आहे. तुम्ही सॉलिड आहे. एक नंबर आहे." असं तो म्हणालेला असतो त्या डॉक्टर मॅडमना आणि "आय लव्ह यू डॉक्टर मॅडम" असं आता तो उशीवर डोकं ठेवून म्हणतोय, "आय लव्ह यू डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम." अजून अजून याची नशा उतरली नाही बरं का प्रेक्षकांनो. तो बडबडतोय, "खरंच तुम्ही सॉलिड आहात. तुम्ही सॉलिड आहात." आणि आता प्रेक्षकांनो तिकडनं नानू आलाय आणि तो, "ए सूर्या, ये काय होता सूर्या?" आता आता ना असं सूर्या ना नानूला अंगावरच घेतो डायरेक्ट हात ओढून. "ए, ए, ए नानू ये लवकर." मंग्याला घेतो. "ए अरे मी आहे मंग्या, मंग्या आहे रे." तर सूर्या विचारतो, "मंग्या तू इथं काय करतोस?" तर मंग्या, "ए नानू तू लवकर ये रे." असा हा मंग्या ओरडत असतो. तर नानू म्हणतो, "काय रे कशाला बोंबलतोस? ए नानू याचं उतारो दे आधी." असं मंग्या म्हणतो सूर्याकडे बघत आणि म्हणतो, "डॉक्टर मॅडमचं भूत त्याच्या डोक्यावरून अजून उतरलं नाहीये." तर सूर्या म्हणतो, "डोकं जड झालंय रे माझं." तर मंग्या म्हणतोय, "डोकं जड झालं? इथं माझं काळीज जड केलास, त्याचं काय?" असं विचारतो बरं का मंग्या. आणि नानू म्हणतो, "ह्या घे, ह्या घ्या आधी आता." प्रेक्षकांनो बघा ते लिंबू पाणी आणून दिलंय. सूर्या ग्लास घटा, 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 घटा ते लिंबू पाणी पितोय. हे दोघं मित्र ना खरंच कसे बघतायत बघा. तर आता हे चल ठेव असं म्हणत आता गटा-गटा ग्लास पिऊन झालेला आहे लिंबू पाण्याचा. तर सूर्या म्हणतो, "अरे तुका माहितीये का, माका स्वप्न पडला होता." आता काय स्वप्न पडलेला सूर्या सांगतोय बघा. तर तो म्हणतो पुढे, "मी ना दारू पिऊन डॉक्टर मॅडमच्या घरी गेलो होतो." असं म्हणत स्वतः हसत असतो. तर हा नानू म्हणतो, "शिरा पडो, स्वप्न नाय, खरंच गेला होतास तू." तर सूर्य असा चाचपून बघतो. तर "ए चल, काही काय?" असं म्हणतो. तर मंग्या म्हणतो, "ए खोटं नाय, शपथ गेलो होतंस तू."
तर सूर्या डोकं खाजवतोय आपलं आणि म्हणतो, "हो, अरे हां रे, मी ते म्हणजे ते डॉक्टर मॅडमनी दिलेली गिफ्ट प्यायलो मी आणि पुढचं काय माका आठवतच नाही." तर प्रेक्षकांनो सूर्याची अशी अवस्था इथे आहे. पण तोपर्यंत तिकडे चिंगळीने बयोला सांगितलंय. बयो म्हणते, "चिंगळ्या, तू तांडेलांच्या वारसदारावर आणि माझ्या झिलावर आरोप करतस हां तू." असं आता ही सांगते बरं का म्हणते बयो चिंगळीला आणि म्हणते, "यातलो एक जरी शब्द जरी खोटो निघालो ना, तर खाणं-पिणं बंद करीन हां." तर बयोला चिंगळी म्हणते, "बायो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय." तर बयो ना असा जोरात हात धरते चिंगळीचा आणि विचारते, "अगं पण कोण होता ती मुलगी?" तर सुधाकर म्हणतो, "बायो, बायो ऐक शांत हो. हात सोड तिकाचून, हात सोड. अगं पोरीने जा काही बघितला, आता सांगितला प्रामाणिकपणे तुका येऊन." तर इकडे सुधाकर पुढे म्हणतो, "आता तिच्यावर रागून काय होणार आहे?" असं विचारतो बरं का मुद्दामून. आणि आता बायोचं ना अशी चिडचिड चालली आहे बरं का. बायो अशी खुर्चीत बसतीये परत आणि प्रेक्षकांनो इकडे सुधाकर आणि चिंगळी दोघं एकमेकांकडे बघतायत. आता सुधाकर ना हळूच बायोजवळ जातो आणि म्हणतो, "बायो, अगं नाही गुरुजींचे शब्द खरे ठरले हां बायो." असं हा म्हणतो बरं का सुधाकर आणि म्हणतो, "यावदसा आपल्या सूर्याच्या आयुष्यात इली असा." हां, खरं असा ते. आणि प्रेक्षकांनो इकडे ना सुधाकर असं नाटक करत म्हणतो, "आता काय करायचं?" तर बयो ना त्याच्याकडे अशी बघत राहिली नुसती. सुधाकर म्हणतो, "आता आपल्या नशिबात चाकरी असेल तर आपण काय करणार बयो?" तर लगेच बयो म्हणते, "अख्खा गाव या वच्छिन्न फेकलेल्या तुकड्यांवर जगतोय आणि मी एक वेळ पाणी पिऊन जगत, पण कोणाची चाकरी करूची नाही." तर लगेच ना सुधाकर म्हणतो, "नाही बयो नाही. नाही हां." आता सुधाकर बघा कसं बोलतोय. "या गावची मालकी पाणी पिऊन दिस काढता माका बघूच नाही. नाही हां, माका हे बघूच नाही." असं म्हणतो बरं का सुधाकर आणि म्हणतो, "मी तुका एक सांगतोय, तू ना बोजा बिस्तर आपला गुंडाळू आणि जाऊ तीर्थयात्रेला आपण. गो चिंगळ्या, ते नेटवर बघ काय ते स्वस्तात ते भक्त निवास पण असेल ना, तर ते चालत आमका. बघ हां तू." तर लगेच, "तुमका चालत?" असं इकडे बयो चिडून म्हणते आणि म्हणते, "मी माझी सत्ता नाही सोडणार नाही." मग सुधाकर विचारतो, "मग काय करणार आहेस तू? नेने गुरुजींनी काय सांगितला तुका आठवतंय ना? ती येणारी अवदसा तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे." सूर्या इकडे मंग्या नानूला म्हणतो, "ए ऐक ते दारू पिऊन मी डॉक्टर मॅडमना काय उलटं-सुलटं बोललो नाही ना?" असं विचारतोय बरं का तो. तर मंग्या म्हणतो, "घे नानू बघलंस, एका ना डॉक्टर मॅडमचीच पडली असं अजून." असं म्हणतोय बरं का. आणि म्हणतो, "इथे आमचा जीव काढलंस तू. असा आत्माचा बाहेर येऊन परत शरीरात इलोय आणि त्या देसाईने जर का बघितलं असता ना, तर काय झालं असतं काय माहिती?" असं इकडे म्हणतो. आणि नानू म्हणतो, "अगं एवढं घोड्यासारखं वाढलासस तू आणि चालत पण घोड्यासारखंच होतंस. कसं चालत होतंस? 1, 2, 2.5" असं म्हणत दोघं एकमेकांना धडकतात. तर नानू पडतो बेडवर. सूर्या म्हणतो, "ए ऐका ना रे." मग नानूला म्हणतो, "मला जास्ती झाली होती का माका?" तर "झाली नाय, वाढली होती वाढली." असा हा नानू चिडवून सांगतो. तर मंग्या हसतोय त्याच्याकडे बघत, "बघ, तर तुझी हिंमत नाही पार वाढली होती. तू पार हातचो गेलो होतंस." असा हा नानू म्हणतो. तर मंग्या म्हणतो, "अरे डॉक्टर मॅडमशी तू काय बोललास ना, ते त्या देवाकच ठाऊक बरोबर." असं म्हणतो का. आणि म्हणतो, "बरं तू रात्री घराकडं कसं इलस? नाही तुका आठवतंय का तू घराकडं कसं इलस ते?" तर सूर्या म्हणतो, "अरे मी तास तर सांगतोय, माका कायच आठवत नाही." तर मंग्या आणि नानू पण असा हात वेगळा करतात आणि प्रेक्षकांनो सूर्या ना कसला तरी विचार करतोय. तो आठवायचा प्रयत्न करतोय, की तो घरात कसा आला? आता तो घरात कसा आला या प्रश्नाचं उत्तर एपिसोड संपता ही बयोच त्याला देणार आहे. पण तोपर्यंत आता वैदेही काय करते बघूया. वैदेही इथे झाड लावत बसलीये, तर इकडे वरद ना एक्सरसाइज करतोय आणि एक्सरसाइज करता त्याचं लक्ष वैदेहीकडे आहे. वैदेहीच्या चेहऱ्यावरची काही बट येतेय, ती वैदेही अशी आपण असं हातानं बाजूला करायचा प्रयत्न करतीये. तिला ते जमत नाहीये, कारण तिचे पुढचे हात मातीनं माखलेले आहेत. त्यामुळे ती अशी वेगवेगळे तोंड करतीये. तर हा वरद तिच्याकडे बघत अगदी पार म्हणजे आपली एक्सरसाइज करतोय. छान त्याची सकाळ झालेली असं म्हणायला हरकत नाही. कारण समोर वैदेही बसलेली त्याला दिसतीये. तर प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार आहे बघा हां. वैदेही आपल्या कामात बिझी आहे आणि तेवढ्यात आता वैदेहीचा फोन वाजतोय आणि तो फोन वैदेहीला घेता येत नाहीये, कारण तिचे हात मातीनं माखलेले आहेत. आता तो फोनकडे एकदा बघते, कुणाचं नाव आहे ते तिला दिसत नाहीये आणि आता फोन तर आलाय, तर हा मायासूर नाव लिहिलंय बरं का त्याच्यावर. म्हणजे तिला कळतंय की कुणाचा फोन आहे, तर सूर्याचा फोन आहे. तर आता ती फोन उचलायला असा फोन इकडे घ्यायचा प्रयत्न करते, हात वाकडे-तिकडे करून. तिला ते काही करता येत नाहीये. पण प्रेक्षकांनो ना तिथे कोण आहे? वरद आहे. त्यामुळे वरद काय करतो आता, वैदेहीची जी काही तळमळ चालली आहे ती बघतो आणि वैदेहीचा फोन आपणच हातात घेतो आणि विचारतो, "मायासूर? तर हे हे कोण आहे? असा या मायासूर कोण असा?" असं वरद विचारतो.
तर प्रेक्षकांनो ना, वैदेही म्हणते, ते म्हणजे माझं ना मुंबईतल्या एका कॉलेजचा मित्र आहे अरे. ते काही नाही, मी नंतर निवांत करेन त्याला कॉल. कट कर, कट कर. तर वरद म्हणतो, "नाही, नाही, 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 मित्रांना असा टाळलेला माका नाही आवडत" आणि फोन उचलून ना वैदेहीच्या कानालाच लावतो बरं का. फोन कुणाचा आलाय? तर सूर्याने फोन लावलाय. सूर्या इकडनं म्हणतोय, "डॉक्टर मॅडम, ते काल जे काही झालं ना, त्यासाठी ना मी मनापासून तुमची माफी मागतो हां." तर वैदेहीला काही बोलता येत नाही कारण वरद तिथे बाजूला आहे. ती म्हणते हसत-हसत, "अरे काय अरे हे? तुला एवढ्या दिवसांनी इतकी आठवण आली का माझी?" तर इथनं सूर्या म्हणतो, "हो माका माहिती असा, माका थोडा उशीरच झाला ते आणि मी माफी मागायच्या लायकीचा पण नाहीये. पण तरी सुद्धा प्लीज खूप-खूप सॉरी." असं इकडे सूर्या म्हणतोय बरं का. तर वैदेही म्हणते, "ठीक आहे, होतं असं कधी-कधी. काय करणार आपण त्याला? इट्स ओके." तर लगेच सूर्या चाट पडतोय म्हणतो, "1 मिनिटं, म्हणजे तुम्ही म्हणजे माका तुम्ही माफ केलत की नाही?" तर वैदेही म्हणत असते, "हां, म्हणजे ते नाही, हो, होय, नाही." असं तिचं चाललंय आणि म्हणते, "तो फार मोठा विषय आहे. आपण त्याबद्दल नंतर बोलू." तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही, तेच म्हणतोय मी. तुम्ही मला माफ केलत की नाही?" तर वैदेही एकदम नाही म्हणते आणि मग हो म्हणते. तर प्रेक्षकांनो सूर्या पण गोंधळला इथे वैदेहीचं काय चाललंय ते. वैदेही म्हणते, "म्हणजे नाही, नाही, अगदी, अगदी ठीक आहे." सूर्या तिकडनं म्हणतोय, "मॅडम तुम्ही कन्फ्यूज करू नका. तुम्ही हे बघा माका सांगा तुम्हाला वाटलंच तर मी तिथे येतो आणि तुमचे पाय धरतो." तर वैदेही म्हणते, "हो, हो, ये ना. तू घरीच ये अरे. ऑल्वेज वेलकम. आपलं घर आहे असं समज आणि ये." आणि आईला पण विचारलंय असं सांग आणि ते तब्येत बरी आहे ना त्यांची? तर सूर्या म्हणतो, "आ?" आणि वैदेही ते पुढे म्हणते, "अरे मला आठवण येतेय." तर सूर्या म्हणतोय, "मॅडम तुम्ही ओके आहात ना? नाही म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये ना?" तर वैदेही म्हणते, "आई-बाबांना दोघांनाही विचारलंय म्हणून सांग. आपण सगळं निवांत नंतर बोलू. ओके. बाय, 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 बाय. मी आता जरा कामात आहे. बाय, बाय, बाय. ठेव, 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 ठेव फोन." असं वरदकडे बघत म्हणते आणि सूर्याला इकडे कळत नाही वैदेहीला काय झालंय ते. तो अजून गडबडल्यासारखा झालाय. वरद विचारतो आता, "बेस्ट फ्रेंड होता वाटतं." तर वैदेही म्हणते, "हो" आणि म्हणते, "नाही." म्हणजे "हो, होता." असं चाललंय ते आणि प्रेक्षकांनो वरद हसतोय बरं का वैदेहीकडे बघत आणि विचारतो, "काही मदत करू का?" तर इकडे वैदेही म्हणते, "नाही, नको. नाही, माझं झालंच आहे. तू जा तू, तुझं काम कर." असं म्हणून वैदेही सांगते. तर वरद तिकडनं उठतो. वैदेही म्हणते, "बाल बाल बच गए." तर इकडे सूर्याचं चाललंय, "अरे, बायोची चौकशी करत होत्या त्या." असं सूर्या मंग्या आणि नानूला म्हणतो. तर दोघं पण काय असं ओरडतात. तर मंग्या म्हणतो, "सूर्या, अरे तू काय वाईच कालची तुझी पावशेर उरलेली होती ती काय पाजली नाहीस ना?" तर इकडे ना सूर्या म्हणतो, "हे काही काय बोलतोयस?" आणि पुढे म्हणतो, "माका काय कळत नाही. बायोची का आठवण येते ह्यांका?" आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो, "कोण माझी आठवण काढता रे?" असं म्हणत बायोने एंट्री घेतली बरं का सूर्याच्या रूममध्ये आणि बायो एकटीच नाहीये तर सुधाकर पण आहे. तर सूर्या म्हणतो, "अगं बायो, मीच बायो. अजून कोण तुझी आठवण काढतो?" तर बयो म्हणते, "होय, म्हणूनच मी इथं आले." असं म्हणते बरं का आणि म्हणते, "काय रे सूर्या, काल रात्री खय होतस तू?" आणि आता बघा सूर्या असं आता वेगळी रिएक्शन देतोय. तर बयो पुढे म्हणते, "आणि तुका घराक सोडूक येणारी ती पोरगी कोण होती?" असं डोळे मोठे करून विचारते बयो. आणि प्रेक्षकांनो सूर्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळालेलं आहे. तर आता उद्याच्या भागात बघा चिंगळी इथे बयोला पुरावा देते आणि म्हणते, "हा घे पुरावा. ह्यामध्ये आहे आपल्या घराचं सीसीटीव्ही फुटेज आहे." तर प्रेक्षकांनो इकडे सूर्या विचारतोय वैदेहीला, "तुम्ही माका सोडू केलेलात काल रात्री?" आणि मग त्याच्या डोक्याला हात लावून म्हणतो, "ओ, आमच्या घरी सीसीटीव्ही होत." तर वैदेही म्हणते, की "नारळ वड्यांचा डबा कुठे आहे? खोबऱ्याच्या वड्या दिलेल्या तो." तर सूर्या म्हणतो, "तुम्हाला डबा आत्ताच पाहिजे?" तर वैदेही सांगते, "हो, डबा पाहिजे कारण त्या डब्यावर माझ्या आईचं नाव आहे आशा देसाई असं म्हणून." प्रेक्षकांनो आता वैदेहीच ती मुलगी आहे आणि ती देसाई यांची मुलगी आहे. बयोला कळणार का? ते जाणून घेऊया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.